एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्रातर्फा एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट या ठिकाणी नुकताच लागला आणि आपल्या महाराष्ट्राचा एसएससी जीडी भरतीचा जो कडाबा हा खूप कमी या ठिकाणी गेलेला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा स्कोर कार्ड कधीपर्यंत लागणार आणि नॉर्मलायझेशनमध्ये कितीपर्यंत या ठिकाणी मार्क वाढू शकते आणि त्याचबरोबर असे सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कधीपर्यंत या ठिकाणी स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। स्कोर कार्ड कशा प्रकारे असते तर तो स्कोर कार्ड सुद्धा मी तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्कोर कार्ड बद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क या ठिकाणी पडले आहेत तर हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी मार्क्स या ठिकाणी किती भेटलेले आहे। तर एसएससी जीडी भरतीचा जो स्कोर कार्ड असते तर हा रिझल्ट लागल्यानंतर येत असते, लक्षात ठेवा। तर मागच्या वर्षी सुद्धा जेव्हा रिझल्ट लागला होता, रिझल्ट लागल्यानंतर स्कोर कार्ड त्या ठिकाणी आला होता आणि स्कोर कार्ड कसं असते की त्यामध्ये आपल्याला संपूर्ण समजते की बा आपल्याला म्हणजे रॉ आपले मार्क्स किती आहे आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचे धरून किती मार्क्स पडले, टोटल मार्क या ठिकाणी किती पडले। तर टोटल जे मार्क होते तर ते नॉर्मलायझेशनचे धरून या ठिकाणी दाखवते। तर रॉ स्कोर असा वेगळा दाखवते, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनचे मार्क इकडे दाखवते आणि टोटल आपल्याला किती मार्क आहे हे या ठिकाणी दाखवले जाते स्कोर कार्डमध्ये। तर आता एसएससी जीडी भरतीचा जो स्कोर कार्ड हा कधी येणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, एसएससी जीडी भरतीचा जो स्कोर कार्ड आहे तुम्हाला आज या ठिकाणी 4 वाजताच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। लिंक ॲक्टिवेट त्या ठिकाणी झालेली आहे, लक्षात ठेवा। तर सध्या आतापर्यंत स्कोर कार्ड कोणी आला तर फॉर्म भरणे चालू आहे। एसएससी सिलेक्शन पोस्ट झालं, एसएससी सीजीएल झालं, एसएससी स्टेनोग्राफर झालं, हे काही फॉर्म भरणे चालू आहे त्यामुळे साईडवर जास्त त्या ठिकाणी लोड चालू आहे आणि रिझल्ट लागला एसएससी जीडीचा ऑल इंडियातून पोरं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो चेक करून राहिले त्याच्यामुळे जे साईड डाऊन या ठिकाणी झाली आहे, लक्षात ठेवा। तर स्कोर कार्ड आपल्याला या ठिकाणी आज पाहायला भेटणार आहे। तर स्कोर कार्ड कशा प्रकारे असते तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, या ठिकाणी वरता आपली पूर्ण इन्फॉर्मेशन दिली राहते। आपलं नाव झालं, आपलं रजिस्ट्रेशन नंबर झालं, आपल्या आईचं नाव, आपली कॅटेगरी झालं, रोल नंबर झालं, त्याचबरोबर बाबाचं नाव झालं, डेट ऑफ बर्थ झालं, हे काही लिहिलं राहते। खाली डोमिसाइल राहते आणि त्या ठिकाणी आपलं स्टेट दाखवते, आपला डिस्ट्रिक्ट दाखवते आणि त्याच्या खाली जे स्कोर इन कम्प्युटर बेस एक्झामिनेशन इन्क्लुडिंग एनसीसी बोनस मार्क्स असं काही त्या ठिकाणी नाव असते आणि त्या ठिकाणी पूर्ण दाखवते की एनसीसीमध्ये तुम्हाला एनसीसीमध्ये किती मार्क वाढलेले आहे, त्याचबरोबर जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला किती टोटल मार्क्स भेटले आहे, गणितामध्ये टोटल किती मार्क्स भेटलेले आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती मार्क्स भेटले आहे, हिंदी व्याकरणमध्ये किती मार्क्स भेटले, इंग्रजी ग्रामरमध्ये किती मार्क्स भेटले आणि हे सर्व मार्क धरून त्या ठिकाणी त्याच्याच बाजूला रॉ स्कोर म्हणून त्या ठिकाणी राहते, तिथं दाखवते की आपल्याला टोटल किती मार्क या ठिकाणी पडले आणि त्याच्याच बाजूने जे नॉर्मलायझेशनचे मार्क दाखवते की नॉर्मलायझेशनचे पकडून बा एवढा स्कोर झाला आणि त्याच्या बाजूने एनसीसी बोनस स्कोर नाव राहते आणि त्याच्याच बाजूने जे फायनल स्कोर दाखवले जाते की फायनल एवढे आपल्याला मार्क या ठिकाणी एसएससी जीडी मध्ये पडलेले आहे। तर अशा प्रकारे जे हा स्कोर कार्ड असते तर आज या ठिकाणी लागणार आहे। चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। स्कोर कार्डची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर जाऊन चेक करू शकता।